Hello and welcome my dear friends and students. In today's video, we have to continue the same portion as that of the previous video, that is classification of thermodynamic process. या व्हिडिओमध्ये पण आपण मागच्याच व्हिडिओचा जो पोर्शन होता क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस तोच आपण कंटिन्यू करतोय, पण वेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आपल्याला बघायच्या आहे. इन प्रिवियस व्हिडिओ we had seen the three different types of thermodynamic process, that is the reversible process, irreversible process and the isothermal process. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळ्या टाइपच्या प्रोसेस बघितल्या होत्या, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल आणि आयसोथर्मल प्रोसेस. ज्यामध्ये रिव्हर्सिबल मध्ये आपण सांगितलं द प्रोसेस which return to its initial position by following the same path. That process is called as reversible. The process which doesn't return to its initial position and follow the different path, that is called as the irreversible process. And the process which is carried out at constant temperature, that process is called as the isothermal process. अशा तीन आपण वेगवेगळ्या प्रोसेस काल बघितल्या. Now here we have to consider the next type of thermodynamic process, that is the isobaric process. Now you have to consider the meaning of title. जसं isothermal, thermal म्हणजे टेम्परेचर, तसं इथे बेरिकचा अर्थ लक्षात ठेवायचा प्रेशर. मग जसं आपण आयसोथर्मलची डेफिनेशन केली, द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा द प्रोसेस ड्युरिंग विच टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, इट मीन्स प्रेशर अँड व्हॉल्यूम दॅट गेट व्हेरी इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. सिमिलर टू दॅट ऑफ यू हॅव टू कन्सिडर आयसोबेरिक प्रोसेस. बेरिक म्हणजे प्रेशर, इट मीन्स द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जी प्रोसेस एका कॉन्स्टंट प्रेशरवर घडून येईल त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोबेरिक प्रोसेस. आणि जनरली ते प्रेशर असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून इथे लिहिलंय मी द प्रोसेस व्हिच इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर नॉर्मली ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड आयसोबेरिक प्रोसेस. Generally we consider the three parameters, pressure, volume and temperature. मग आता इथे जर प्रेशर कॉन्स्टंट राहत असेल तर उरलेल्या दोन गोष्टी ज्या आहेत हे पॅरामीटर व्हेरिएबल व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे चेंज होतात. नाउ इफ वी प्लॉट द पीव्ही डायग्राम, pressure volume diagram for this isobaric process. Now here as the definition itself indicate, during this process pressure remain constant. जे प्रेशर इनिशियल स्टेटला असेल तेच प्रेशर फायनल स्टेटला. म्हणून मग इथे आपल्याला या दोन स्टेट मध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे, ए रिप्रेझेंट इनिशियल स्टेट, बी रिप्रेझेंट द फायनल स्टेट. म्हणून आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळेल पॅरलल टू व्हॉल्यूम ऍक्सिस, बिकॉज the pressure of that system or process remain constant. मग जेव्हा ती सिस्टीम ए या ठिकाणी असेल तेव्हाचं व्हॉल्यूम व्ही आहे, जेव्हा ती सिस्टीम बी या ठिकाणी असेल तेव्हाचं व्हॉल्यूम व्ही आहे. म्हणून मग इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे, ओनली द व्हॉल्यूम दॅट गेट चेंज अँड ऑब्वियसली व्हॉल्यूम गेट चेंज देन द टेम्परेचर ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ. In isothermal process we use the Boyle's law. इथे आता आपल्याला चार्ल्स लॉ ला कन्सिडर करायचं आहे. मग आता इथे इन दिस प्रोसेस which is the thing that remain constant pressure, म्हणून आपण एक्सप्रेशन फॉर वर्क डन काढताना किंवा या प्रोसेसच्या मागे काय थर्मोडायनामिक्स आहे हे बघताना सगळ्यात पहिलं वाक्य आपण लिहिलंय इथे इन दिस प्रोसेस प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन प्रेशर जे आहे ते झिरो होईल. म्हणून इथे डेल्टा पी इक्वल टू आपण झिरो घेतलेला आहे. व्हॉट आय से इन दिस प्रोसेस ॲज प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून चेंज इन प्रेशर हे
0 होईल. मग आता एक एक्झाम्पल घ्या. कन्सिडर अन आयडियल गॅस which is undergoing the expansion, but during that expansion there is only change in volume, there is no change in pressure. So expansion त्याला आपण volumetric expansion म्हणू शकतो. Volumetric expansion of gas is the example of isobaric process. मग आता इथे consider an ideal gas undergoing the volume expansion at constant pressure. मग आता इथे तुम्हाला इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम घ्यावं लागेल. जेव्हा त्याचं व्हॉल्यूम VI असेल तेव्हाचं टेम्परेचर घ्यावं लागेल. जेव्हा त्याचं व्हॉल्यूम VF असेल फायनल तेव्हाचं टेम्परेचर. म्हणून आपण इथे लिहिलंय की VI and VF be the initial and final volume. You can take V1 and V2 also, P1 and P2 also. पण इथे आपल्याला प्रेशर चेंज नाही त्यामुळे P1 P2 इथे येणार नाही. टेम्परेचर साठी आपण इथे T1 T2 पण घेऊ शकतो किंवा TI आणि TF. I फॉर इनिशियल, F फॉर फायनल. म्हणून आपण इथे TI and TF बी द इनिशियल अँड फायनल टेम्परेचर घेतो. आता आपण गॅसचं जे एक्सपान्शन करतोय त्या एक्सपान्शनच्या वेळेला जे वर्क डन आपल्याला करावं लागेल ते वर्क डन दिलं जातं. नेहमी वर्क डन इक्वल टू दॅट इज P into dV, where dV is the change in volume. मग आता dV ला तुम्ही डेल्टा V पण घेऊ शकता. वर्क डन इक्वल टू P dV. प्रेशर ऍज इट इज ठेवायचं. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय तर फायनल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं कारण आपण एक्सपान्शन कन्सिडर करतोय. मग इथे व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे VF minus VI घ्यावं लागेल टू गेट द चेंज इन व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. मग आता पुन्हा आपल्याला PV इक्वल टू nRT आयडियल गॅस इक्वेशन नुसार PV इक्वल टू nRT. आपल्याला पाहिजे PdV इक्वल टू nRDT. dV च्या जागी घ्यायचं VF मायनस VI आणि dt च्या जागी घ्यायचं that is TF minus TI. dt represent change in temperature, dV represent the change in volume. म्हणून आपण इथे लिहिलेला आहे वर्क डन इक्वल टू पहिले लिहिला आपण P dV. P as it is ठेवलं. चेंज इन व्हॉल्यूम इज गिवन बाय VF minus VI. मग मी त्याची व्हॅल्यू ठेवली आयडियल गॅस इक्वेशन नुसार. आता फॉर 1 मोल असेल तर आपण N घेणार नाही पण इथे आपण कन्सिडर केलेला आहे कंप्लीट गॅस म्हणून इथे NR आणि dt च्या जागी काय घेतलं आपण TF minus TI. पुन्हा एकदा बघा की आयसोबेरिक प्रोसेसला स्टडी करताना पहिले डेफिनेशन आपण घेतले. द प्रोसेस which is carried out at constant pressure is called isobaric process. याची PV डायग्राम काढायला सांगितली तर आपल्याला प्रेशर जे आहे त्या सिस्टीमचं त्या प्रोसेसचं ते कॉन्स्टंट आहे. फक्त व्हॉल्यूम इथे चेंज होत आहे. व्हॉल्यूम चेंज टेम्परेचर. इथे टेम्परेचरचा उल्लेख नाही आहे सध्या का कारण आपण PV डायग्राम काढतोय प्रेशर आणि व्हॉल्यूम. मग इथे फक्त आपल्याला दोनच पॅरामीटर बद्दल सांगायचं आहे की व्हॉट अबाउट प्रेशर अँड व्हॉट अबाउट व्हॉल्यूम ड्यूरिंग द आयसोबेरिक प्रोसेस. सो ॲज पर डेफिनेशन प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट आहे फक्त इथे व्हॉल्यूम चेंज आहे. मग VI जेव्हा त्याचा इनिशियल स्टेटला असेल आणि VF जेव्हा तो फायनल स्टेटला असेल. म्हणून मग ही PV डायग्राम झाली. आता एक्सप्रेशन फॉर वर्क डन काढायचं आहे आपल्याला. क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू दैट सिस्टम इज इक्वल टू आयदर वर्क डन और द सम ऑफ वर्क डन अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण इथून सुरुवात केली. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे डेफिनेशन नुसार घेतला की या सिस्टीम या प्रोसेसच्या दरम्यान प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं. मग आपण एक आयडियल गॅस घेतला. त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन घेतोय ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग इथे आपल्याला चार्ज लॉ नुसार VI आणि दॅट इज VI and VF that is the VI is the initial volume, VF is the final volume. त्यानंतर इनिशियल टेम्परेचर फायनल टेम्परेचर. महत्वाचं आता इथनं की वर्क डन फॉर द एक्सपान्शन ऑफ गॅस इज गिवन बाय W equal to P into dV where dV is the change in volume.
ते मिळतं फायनल मायनस इनिशियल. मग इथे या लॉनुसार व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर टेम्परेचर इन्क्रीज. म्हणून मग आता इथे वर्क डन इक्वल टू दॅट इज NR, पुन्हा मी dt घेतलाय TF मायनस TI. नाव हियर we just find the work done, then consider the change in internal energy during this process. So change in internal energy is given by N into CV delta T, where N number of moles, CV specific heat capacity at constant volume, and delta T is a change in temperature. So that's why I write here change in internal energy as it is delta U and CV. You have to write the change in temperature as TF minus TI, that is final temperature minus initial temperature. Now use the thermodynamics first law. So according to thermodynamics first law, we have Q equal to N into CV in bracket TF minus TI, that is the value of change in internal energy, that is delta U from equation 2, and put the value of work done from equation 1, that is NR TF minus TI. आता इथे जर आपण बघितलं तर हे N आणि हा ब्रॅकेट हे कॉमन आहे, म्हणून आपण त्याला ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो. इथे N दोन्ही टर्म मध्ये कॉमन आहे, TF minus TI म्हणजे चेंज इन टेम्परेचर कॉमन आहे. सो व्हाट इज लेफ्ट ओवर CV plus R. CV is a specific heat capacity at constant volume, R universal gas constant. आता याची व्हॅल्यू ठेवायची. मेयर्स रिलेशन मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं CP minus CV equal to R. या CV ला जर आपण ट्रान्सफर केलं इकडे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, तर आपल्याला मिळेल CP equal to R plus CV. म्हणून मग या CV plus R ची व्हॅल्यू काय ठेवायची CP, that is specific heat capacity at constant pressure. म्हणून तुम्हाला Q equal to मिळेल N into CP in bracket TF minus TI. म्हणजेच काय, तर क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड फॉर दिस प्रोसेस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, specific heat capacity at constant pressure, and change in temperature. So from this equation we can say that during the isobaric process, two thermodynamic variables that get changed, the first one volume and second one temperature. So this is the thermodynamics which lies behind the isobaric process. पुन्हा एकदा बघा, इथे आपण एक गॅस कन्सिडर केलेला आहे, आयडियल गॅस. त्या गॅसचा आपण व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन घेतोय ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग तुम्हाला इनिशियल व्हॉल्यूम घ्यायचा आहे, फायनल व्हॉल्यूम घ्यायचा आहे, इनिशियल टेम्परेचर घ्यायचं आहे, फायनल टेम्परेचर घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप लक्षात ठेवायची आहे वर्क डन ड्यूरिंग द एक्सपान्शन, ते घ्यायचं P into dV, where P is a pressure and dV is a change in volume. माझा प्रेशरला ॲज इट इज ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट, चेंज इन व्हॉल्यूम राईट VF minus PI. त्यानंतर इथे त्याला आपल्याला आयडियल गॅस इक्वेशनच्या फॉर्म मध्ये ठेवायचं असेल तर PV equal to nRT असते. डिफरन्शिएट केलं PdV equal to nRDT. इथे dV ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला dt, म्हणून मग NR इथे TF minus TI. बरं, इथे पुन्हा जेव्हा आपण त्या गॅसला हीट सप्लाय करू ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, तेव्हा आपल्याला डेल्टा U इक्वल टू लिहायचा आहे N into CV into डेल्टा T. पुन्हा मी इथे चेंज इन टेम्परेचरची व्हॅल्यू ठेवली. आता तुम्हाला थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ वापरायचा आहे आणि ह्या दोन व्हॅल्यूज इथे प्लेस करायच्या आहेत. Whatever the amount of heat supplied to any system is equal to generally used, it is the sum of that is work done and change in internal energy. म्हणून मग इथे amount of heat supplied to system equal to delta U म्हणजे change in internal energy and W means work done. या दोन्ही व्हॅल्यूज ठेवल्या मॅथमॅटिकल रूल नुसार. ज्या टर्म कॉमन आहेत त्या कॉमन घेतल्या. इथे CV plus R ची व्हॅल्यू आपण मेयर्स रिलेशन नुसार ठेवली CP. हे आहे एक्सप्रेशन फॉर वर्क डन.
or the quantity of heat supplied in isobaric process. Now let us consider the new process, that is the isochoric process. Similar to that of isothermal process, similar to that of isobaric process, we can define isochoric. Now in isothermal, that is we have to consider constant temperature. In isobaric, we have to consider constant pressure, and here in isochoric you have to consider the constant volume. So that's why the process which is carried out at constant volume. These three definitions that are very similar, you can easily remember from the title. Isothermal means constant temperature, isobaric means constant pressure, and isochoric means constant volume. So the process which is carried out at constant volume is called isochoric process. ज्या प्रोसेस मध्ये केवळ व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट राहत असेल, म्हणजे आता इथे प्रेशर हे चेंज होऊ शकतं, टेम्परेचर हे चेंज होऊ शकतं, म्हणून त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द आयसोकोरिक प्रोसेस. मग आता इथे व्हॉल्यूम जे आहे हे कॉन्स्टंट असल्यामुळे वर्क डन काय राहील झिरो, कारण वर्क डन काय असतं, वर्क डन इक्वल टू पी इंटू डीव्ही, वेअर डीव्ही इज अ चेंज इन व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही झिरो झालं, म्हणून मग डेल्टा व्ही झिरो इंटू एनिथिंग झिरो, म्हणून वर्क डन त्या ठिकाणी काय येतं झिरो, म्हणून मी इथे लिहिलाय वर्क डन ड्यूरिंग दिस प्रोसेस इज झिरो. कीप इन माइंड वर्क डन ड्यूरिंग दिस प्रोसेस इज झिरो. मग याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता आपल्याला गॅस जो एक्सपांड करायचा आहे तो ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घ्यायचा आहे. मग जे आपल्याला करायचं होतं ऍट कॉन्स्टंट प्रेशर घ्यायचं होतं आधीच्या प्रोसेस मध्ये, तेव्हा पण आपण गॅसला एक्सपांडच केलं, पण तिथे आपण व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन घेतलं, तिथे व्हॉल्यूम इन्क्रीज केलं. आता इथे तुम्हाला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि इथे त्या गॅसला एक्सपांड करायचं आहे. मग हिटिंग ऑफ अ गॅस इन किंवा ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर. आपल्याला असा एक कंटेनर घ्यायचा आहे की ज्याचा व्हॉल्यूम फिक्स आहे, याच्यामध्ये गॅस घ्यायचा आहे आणि याला आपल्याला हीट करायचं आहे. मग जी काय आपण हीट इथे सप्लाय करू ती हीट इथे कोणकोणत्या कामासाठी वापरलं जातं हे आपल्याला इथे सांगायचं आहे. जसं आधीच्या याच्यात आपण बघितलं की सम पार्ट ऑफ द हीट इज यूज्ड टू डू द एक्सटर्नल वर्क डन and remaining amount of the heat is used to increase the temperature of the system. इथे आता आपण बघू, आता पुन्हा पीव्ही डायग्राम कडे आहे. तिथे प्रेशर कॉन्स्टंट होतं म्हणून आपल्याला जी स्ट्रेट लाईन मिळाली होती ती पॅरलल टू व्हॉल्यूम ऍक्सिस. आता इथे आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आहे, म्हणजे आता आपल्याला ही जी स्ट्रेट लाईन मिळेल म्हणजे ती पॅरलल टू द प्रेशर ऍक्सिस मिळेल. आता इथे ए या ठिकाणी असताना त्याचं प्रेशर पी आहे, बी या ठिकाणी असताना त्याचं प्रेशर पीएफ. हियर इन आवर एक्झाम्पल ए रिप्रेझेंट द इनिशियल स्टेट and B represent the final state of the system. मग आता इथलं दोन्ही ठिकाणचं व्हॉल्यूम सेमच आहे, दॅट इज द व्ही आय. मग आता इथे या प्रोसेसच्या बिहाइंड काय थर्मोडायनामिक आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग डेफिनेशन नुसार आता आपण बघितलं की इन आयसोकोरिक प्रोसेस वर्क डन इज झिरो. वर्क डन व्हाय झिरो? बिकॉज देयर इज नो चेंज इन व्हॉल्यूम, बिकॉज व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. मग डेल्टा व्ही झिरो असल्यामुळे इथे वर्क डन काय झिरो. मग आता वर्क डन जर झिरो असेल तर आपण या सिस्टीमला दिलेली टोटल हीट ही केवळ एकाच कामासाठी वापरलं जातं, टू चेंज द टेम्परेचर ऑफ दॅट सिस्टीम, टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम. म्हणून आपण इथे ऑल एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम इज यूज्ड टू चेंज द इंटरनल एनर्जी. पुन्हा इथे थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ घ्या, that is total heat supplied is the sum of change in internal energy and work done. Already work done zero असल्यामुळे तुम्हाला केवळ इथे काय कन्सिडर करायचं आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. मग चेंज इन इंटरनल एनर्जी इज गिवन बाय n into cv dt, where n number of moles, cv specific heat capacity at constant volume आणि delta t change in temperature. इथे पण तुम्ही डेल्टा टी कन्सिडर करू शकता, that is Tf minus Ti.
पण आता इथे आपल्याला दिलेलं आहे इट इज डेल्टा टी आहे म्हणून आपण त्याला पुढे नेलं नाही. क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड इक्वल टू n into Cv dt. This is the here expression for total heat supplied in isochoric process. पुन्हा एकदा बघा, पहिले त्याची डेफिनेशन लक्षात घ्या. The process which is carried out at constant volume, that process is called as the isochoric process. So during the isochoric process, which is the term that is zero, that is work done. Why? Because during this process there is no change in volume. Volume change नाही आहे, मग डेल्टा V झिरो झालं. डेल्टा V झिरो झालं म्हणून वर्क डन झिरो होईल. याचा एक्झाम्पल म्हणजे हिटिंग ऑफ अ गॅस इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर. त्यानंतर पीव्ही डायग्राम काढायची झाली तर आता आपल्याला इथे पण स्ट्रेट लाईन मिळेल या दोन पॉइंट मध्ये, पण ती पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस असेल. याच्या आधीचं जे होतं ते पॅरलल टू व्हॉल्यूम ऍक्सिस होतं. तिथे प्रेशर कॉन्स्टंट होतं, इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. पुन्हा आपण त्याच पद्धतीने जातोय. इथे सगळ्यात पहिले आपण जी हीट त्याला देतोय ती किती कामासाठी वापरलं जातं, दोन कामासाठी की एका कामासाठी वापरलं जातं. इथे वर्क डन झिरो असल्यामुळे, वर्क डन नसल्यामुळे आता जी हीट आपण त्या सिस्टीमला सप्लाय करू तेवढी सगळीच्या सगळी हीट केवळ एकाच कामासाठी वापरल्या जाईल. ती म्हणजे कोणतं? जस्ट टू इन्क्रीज द टेम्परेचर, जस्ट टू चेंज द इंटरनल एनर्जी. म्हणून आपण इथे लिहिलं आहे, पूर्ण पहिले लिहिलं आपण according to first law of thermodynamics, Q equal to delta U, किंवा simply you can take U plus W. चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला फक्त कन्सिडर करायची आहे. वर्क डन झिरो. चेंज इन इंटरनल एनर्जी इज गिवन बाय दॅट इज n into Cv dt म्हणून मग किंवा डेल्टा टी. आता इथे हेच आपल्याला ही व्हॅल्यू मी इथे प्लेस केली आणि आपल्याला फायनल आन्सर मिळाला Q equal to n into Cv delta t.